नमस्कार, मी अमू स्वागत करते अमू जळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मोदकाची आमटी। प्रत्येक गृहिणीला छळणारा प्रश्न म्हणजे आज भाजीला काय बनवूया, तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आली आहे आज। जर भाजीला घरात काही नसेल तर अशा प्रकारे झणझणीत मोदकाची आमटी बनवून तुम्ही नक्की खाऊ शकता। नॉनव्हेजला टक्कर देणारी गावरान अशी झणझणीत मोदकाची आमटी आज आपण बनवूया। खूप कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही आमटी आहे। चला तर मग पाहूयात साहित्य। आपल्याला मोदकाचं सारण आणि आमटीसाठी जे काही वाटण लागणार आहे ते आपण एकदाच बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अद्रक, 2-4 लसूण पाकळ्या, 1 कांदा, खोबरं आणि कोथिंबीरीच्या काड्या। कोथिंबीर न घेता कोथिंबीरीच्या काड्या घ्या, कारण यामुळे वाटणाला एक वेगळी छान चव येते। त्याचबरोबर तीळ, खसखस, धने आणि 2-4 मिरे। सुरुवात करूया सर्वांना रडवणाऱ्या या कांद्यापासून। असं म्हणतात कांद्याला नातेवाईक नाही आहेत, त्यामुळे तो सर्वांना रडवत असतो। कांदा असा उभा पातळ चिरून घ्या। कढईमध्ये तीळ, खसखस, धने आणि काळी मिरी घालून छान भाजून घ्या। त्यानंतर त्यामध्येच खोबरं, लसूण आणि अद्रक छान भाजून घ्या। आता कांदा भाजून घेऊयात। कांदा भाजताना थोडंसं तेल आणि मीठ घालायला विसरू नका, त्यामुळे कांदा छान लवकर परतला जातो। कांदा थंड होते तोपर्यंत बाकीचं जे साहित्य आपण भाजून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे, ते आपण मिक्सरला वाटून घेऊयात। यामध्ये थोडंही पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे। बघू शकता कोरडंसं झालेलं आहे। आणि आता यामध्ये वाटून घेऊया कांदा आणि कोथिंबीरीच्या काड्या घालून मस्त ओलं असं वाटण। यात सुद्धा पाणी नाही घातलेलं। आता आपल्याकडे 2 प्रकारचे वाटणं आहेत, कोरडं आणि ओलं। त्यातलं दोन्हीतलं थोडं थोडं वाटण हे आपण फोडणीसाठी बाजूला काढणार आहोत। आणि आता बाकीच्या वाटणामध्ये घालणार आहोत सर्व मसाले। सर्वात अगोदर घालूया घरगुती काळा मसाला, त्यानंतर कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। मी भाजीला जेवढं लागेल तेवढं मीठ आत्ताच घालून घेतलेलं आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी न घालता। बघू शकता तुम्ही सर्व मसाले व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स केलेले आहेत। आता आपण बनवूया मोदकाची पारी। त्यासाठी घेऊया बेसन, त्यामध्ये घालूया थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि ओवा। ओवा हातावर चोळून घालायचा, त्यामुळे छान मिक्स होतो आणि चवीला पण छान लागतो। याची घट्टसर अशी कणिक मळून घेऊया। लक्षात ठेवा कणिक ही घट्ट मळायची आहे, पातळ होऊ देऊ नका, नाहीतर मोदकाच्या पाऱ्या बनवता येणार नाही। यात तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ देखील घालू शकता। बघू शकता तुम्ही घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे। आता आपण याची गोल चपाती लाटून घेऊया। तुम्ही याच्या छोट्या छोट्या पुऱ्या देखील लाटू शकता, पण आपण ही रेसिपी लवकरात लवकर कशी होईल या पद्धतीने दाखवलेली आहे। अशा एका छोट्याशा टोपणाच्या साहाय्याने आपण गोल गोल पाऱ्या कट करून घेऊयात आणि त्यामध्ये थोडं थोडं वाटण घालून मोदकाचा किंवा वांग्याचा आकार देऊयात। असे छान सर्व मोदक करून घेतलेले आहेत मी। याला आणखीन डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी तुम्ही फुलाचा किंवा वांग्याचा देखील आकार देऊ शकता। याला पीठ वांग, फुल वांग असं हे देखील म्हटलं जातं। फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये मोहरी घाला। मोहरी तडतडली की जिरं घाला। जिरं फुललं की कढीपत्ता घाला। कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये घाला कोरडा मसाला,
कोरडा मसाला व्यवस्थित भाजून घेतल्याच्या नंतर ओला मसाला घाला आणि छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. थोडंसं पाणी घालून छान मिक्स करा. सर्व मसाले छान शिजले की नंतर त्याला करपू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी नक्की घाला आणि अधूनमधून त्याला हलवत राहा. 2 मिनिटांनंतर ग्रेव्हीला हवं तेवढं पाणी त्यामध्ये घालून घ्या आणि लो टू मीडियम गॅसवर शिजू द्या. छान उकळी आली की यामध्ये मोदक घाला. मोदक घालताना मोदकाचा खालचा भाग हा वरच्या दिशेने होईल असे घाला आणि छान मिक्स करून घ्या. 5 मिनिटं याला लो टू मीडियम गॅसवर छान शिजू द्या. तयार आहे आपली मोदकाची आमटी. बघू शकता खूप छान कट आलेला आहे आणि सुवास देखील तरवळत आहे. गोड मोदक तर सर्वांनीच खाल्ले असतील, पण हे तिखट मोदक खायला सर्वांनाच मज्जा येणार आहे. गरम गरम चपाती, कांदा आणि लिंबू यासोबत ही मोदकांची आमटी सर्व करा. भाकरीसोबत देखील तुम्ही ही खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा. बाय बाय.